महानगरपालिका ही अशी एक संस्था आहे ज्याचं सामान्य लोकांची अतिशय महत्त्वाचं काम पडतं. दैनंदिन ज्या गोष्टी असतात त्याच्या संदर्भातली ही महत्त्वाची संस्था आहे आणि चंद्रपूर महानगरपालिकेची जी आगामी निवडणुकीत आहे त्याच्या संदर्भात चंद्रपुरातले जे डॉक्टर आहेत त्यांना देखील काही मोठ्या अपेक्षा आहेत. आपण त्या डॉक्टरांकडून जाणून घ्यावं की नेमक्या त्यांच्या काय अपेक्षा आहेत. मॅडम, काय तुमच्या अपेक्षा आहेत महानगरपालिकेकडून आणि सध्या काय समस्या आहे तुम्हाला? तसं म्हटलं तर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग हा अतिशय चांगल्या रीतीने कार्य करत आहे आणि आमच्या IMAच्या सर्व डॉक्टरांशी आणि नर्सिंग होम ओनर्सशी सहकार्य ठेवून आहे. पण त्यामध्ये सुद्धा आम्हाला वरचे वर इन्स्पेक्शन्स, दर 3 महिन्याला इन्स्पेक्शन, दर 6 महिन्याला इन्स्पेक्शन आणि खूप साऱ्या जाचक अटी आणि बऱ्याचशा ज्या संसर्गजन्य रोगांच्या प्रत्येक आठवड्याला आम्हाला जे रिपोर्टिंग करावे लागतात त्या ते कधी कधी आम्हाला जाचक होतं. कारण की आम्ही क्लिनिकली वर्क करतो आणि त्या कामामध्ये हे क्लरिकल काम आम्हाला जास्तीचं करावं लागतं. तर ह्या थोड्याशा ज्या अडचणी आहेत त्या कमी झाल्या तर आम्हाला बरं वाटेल. आणि त्यातून PCPNDT हा एक ज्वलंत विषय आहे. तर त्याबद्दल सुद्धा ज्यांच्याकडे सोनोग्राफी मशीन्स आहेत त्या लोकांना खूप सजग राहावं लागतं आणि ते सगळे आमचे चंद्रपूरचे IMAचे डॉक्टर सगळे नियमाचे पालन करूनच काम करत आहेत. तर अशा प्रकारचं सहकार्य आम्हाला महानगरपालिकेकडून अपेक्षित आहे. काय वाटतं सर, एक पब्लिक हायजीन हा जो विषय असतो त्या संदर्भात महानगरपालिकेची सध्याची काय स्थिती आहे आणि तुमच्या काय अपेक्षा आहे? सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकेसह चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे आणि चंद्रपूरमध्ये या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टरांची संघटना नेहमी सक्रिय असते. तर आमच्या ज्या अपेक्षाचा विचार करता सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा ही राहणार आहे की पूर्ण चंद्रपूर शहरातील नागरिकांचं आरोग्य हे सुदृढ राहायला पाहिजे, त्यांचं निरोगी राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यामध्ये संवाद हा होणं आवश्यक आहे. तर महानगरपालिका आणि या महानगरपालिकेच्या अनुषंगाने डॉक्टरांची संघटना यांची सल्लागार समिती स्थापन होणं आवश्यक आहे, जेणेकरून नेहमी जे काही आरोग्याच्या दृष्टीने बाबी राहतील त्या संवादाच्या माध्यमातून सोडवल्या जातील. नंबर 2, या ठिकाणी चंद्रपूर शहर पाहता इथं प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे. या प्रदूषणाच्या विळख्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर एक महत्त्वाचा विषय ट्रॅफिकचा पण आहे. तर ट्रॅफिकपासून देखील आपल्याला व्यवस्थितपणे त्याचं चर्चा करून त्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार ते आपल्या संपूर्णपणे चंद्रपुरातील प्रदूषण कमी होईल. सध्या चंद्रपूरच्या डॉक्टरांना सर्वात मुख्य समस्या जी महानगरपालिकेकडून आहे ती कोणती आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या जाव्यात? सध्याच्या याच्यात आपला जो हॉस्पिटल इज टू पेशंट रेशिओ आहे, बेड इज टू पेशंट रेशिओ, तो सध्या कमी आहे. आपण जिथे कार्यरत आहोत, मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत असते. आता आम्ही हे बघतो की इतकं पेशंट लोड आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, पण त्या हिशोबाने आपली बेड कॅपॅसिटी खूप कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे इन्स्टिट्यूट आहे, आपल्याकडे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मी चंद्रपूर महानगरपालिकेला फक्त रिक्वेस्ट करू शकते की त्यांनी लवकरात लवकर ही प्रोसिडिंग्स वाढवावी, जेणेकरून आपलं जे मेडिकल कॉलेज तयार झालेलं आहे बलाशा रोडवरती तिथे लवकरात लवकर शिफ्ट व्हावं लागेल. त्याच्याने पेशंटची जी केअर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तर वाढेलच आणि पेशंटची जी केअर आहे ती पण खूप चांगल्या आणि उत्तम याच्याने करता येईल, कारण की डॉक्टर्स वाढलेले आहेत, फक्त पेशंटला बेड मिळत नाही आहे. खरं तर महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जे नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्यांनी डॉक्टरांच्या अनेक समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज हॉस्पिटल्सच्या परमिशन्सच्या अनेक समस्या आहेत, त्याच्यानंतर पार्किंग आहे, ट्रॅफिकच्या याच्यामुळे महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःचे पार्किंग झोन्स तयार करणं आवश्यक आहे. जी कागदी कारवाई आहे महानगरपालिकेकडून डॉक्टरांना पूर्ण करावी लागते, त्यामध्ये कुठे काही प्रमाणात शिथिलता यावी ही एक प्रमुख अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर. यानंतर पाहूयात निवडणुकीचा धुरळा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असताना